कांशीरामजीचे पायिक जरे जरे का म्हणता भीम कांशीरामजीचे पायिक तर समाजासाठी काही करून दाखवा अरे याची त्याची गुलामी करण्यापेक्षा स्वाभिमानाचं जीवन जगून दाखवा जर का म्हणता भीम कांशीरामजीचे पायिक तर समाजासाठी काही करून दाखवा आणि याची त्याची गुलामी करण्यापेक्षा स्वाभिमानाचे जीवन जगून दाखवा आणि जसा झिजला रे भीम कांशीरामजी माझा तुमच्यासाठी तस तुम्ही
के बाद जिसने बहुजनों की बड़ाई शान, उसका नाम है कांशीराम। बाबा साहब को अपना कर जिसने खुद की बनाई पहचान, उसका नाम है कांशीराम। और बाबा साहब के बाद बहुजनों की जिसने बढ़ाई शान, उसका नाम है कांशीराम। अरे बाबा साहब का नाम लेकर पेट तो सभी भरते हैं सुभाष, बाबा साहब का नाम लेकर पेट तो सभी भरते हैं सुभाष, मगर बुद्ध फुले शाहू को घर घर पहुंचाने का किया ही जिसने काम, और इस भारत में विचारधारा को जीवित रखने का किया ही जिसने काम, उसका नाम है कांशीराम, उसका नाम है कांशीराम। योगेश भाऊ लांजेवार हे सुद्धा उपस्थित झालेले आहेत। आयोजकांच्या वतीनं त्यांचे मनपूर्वक अभिनंदन। त्याचप्रमाणे उत्तमजी शेवडे साहेब हे सुद्धा उपस्थित झाले, त्यांचे सुद्धा मनपूर्वक अभिनंदन। वंस मोर के लिए धन्यवाद दादा पाल साहब, धन्यवाद। बाबा साहब को अपनाकर जिसने खुद की बनाई पहचान, उसका नाम है कांशीराम। बाबा साहब को अपनाकर खुद की बनाई पहचान, उसका नाम है कांशीराम। बाबा साहब के बाद बहुजनों की जिसने बढ़ाई शान, उसका नाम है कांशीराम। अरे बाबा साहब का नाम लेकर पेट तो सभी भरते हैं सुभाष, मगर बाबा साहब के बाद बुद्ध फुले शाहू आंबेडकर को घर घर पहुंचाने का किया ही जिसने काम, बुद्ध फुले शाहू आंबेडकर को घर घर पहुंचाने का किया ही जिसने काम, और बाबा साहब के बाद विचारधारा को जीवित रखने का किया ही जिसने काम, उसका नाम है कांशीराम, उसका नाम है कांशीराम, उसका नाम है कांशीराम, उसी का नाम है कांशीराम। कांशीरामजीच्या जीवन चरित्रावरती एक सुंदरसं गाणं, कारण कांशीरामजीच्या अनेक सभांमध्ये जाण्याचा योगायोग मला आला। मी सुद्धा होतो, अनेक सभामध्ये होतो। दिल्लीच्या बोट क्लबवरती जे मंडलायक लागू करो हे आंदोलन होतं, त्यावेळी कांशीरामजीच्या आंदोलनामध्ये मी सुद्धा सहभागी होतो। अनेक आठवणी या ठिकाणी आपल्या समोर कांशीरामजीच्या जीवनातल्या आपल्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करतो आहे। एक एक शब्द आहे का? हो 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 हो। पंजाब मध्ये खवसपूर गावी जन्माला असा एक हिरा, झेंडा इकडा नाही, झेंडा आणून द्या, झेंडा हो, झेंडा आणून द्या, झेंडा 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 हो, झेंडा द्या, माझ्याकडे एक झेंडा। पंजाब मध्ये खवसपूर गावी जन्माला असा एक हिरा, अन नाव तयाच कांशीराम, तू ऐकून घे शाहिरा। नाव तयाच ऐकून घे, नाव तयाच कांशीराम, ऐकून घे शाहिरा हो। पंजाब मध्ये खवसपूर गावी जन्मला असा एक हिरा, अन
ऐकून घे जाहिरा बामसे पीएस फोरचे करुणी संघटन बहुजन समाज पक्ष केले या निर्माण कार्य तयाच करण्या येई जर सामोरा रे नाव तयाच कांशीराम ऐकून घे शाहिरा संत कबीर गुरु रविदास जी ने मानवता पहचान लिया। संत कबीर गुरु रविदास जी के मानवता की पहचान किया और फुले शाहू आंबेडकर जी ने बहुजनों पर एहसास किया। कमलेश पाटिल वंडेरू लिहितात संत कबीर गुरु रविदास जी ने मानवता की पहचान किया, फुले शाहू आंबेडकर जी ने बहुजनों पर एहसास किया। स्मारक पार्क बनाकर उनके नाम पर पाटिल बहन मायावती और कांशीराम जी ने महापुरुषों के नाम को सम्मान दे दिया। बहन मायावती और कांशीराम जी ने महापुरुषों को सम्मान दिया। नजर उठाकर दुश्मन भी आज देख नहीं सकता। ये नजर लांजेवार साहेब योगी जी लांजेवार साहेब जिलाध्यक्ष नजर उठाकर दुश्मन भी आज देख नहीं सकता और महापुरुषों को महापुरुषों की विचारधारों को कोई रोक नहीं सकता। भारत के इस सरजमी पर ऐलान कर गए कांशीराम, अरे परिवर्तन की लहर को भी कोई रोक नहीं सकता। परिवर्तन की लहर को अब कोई रोक नहीं सकता हो। म्हणून घरदार सोडून अविवाहित राहून भीमानंतर केलं काम। घरदार सोडून अविवाहित राहून घरदार सोडून अविवाहित राहून भीमानंतर केलं काम। आणि मग अजी नोकरी सोडून तो देशभर हिंडून नोकरी सोडून अजी देशभर हिंडून अजी जागविला स्वाभिमान। पहा एक एक शब्द आहे का माझ्याकडे लक्ष असू द्या। अजी घरदार सोडून विवाहित राहून भीमानंतर केलं काम। अन नोकरी सोडून देशभर हिंडून अजी जागविला स्वाभिमान। लांजेवार साहेब शेवळे साहेब मानवटकरजी भाऊ आमचे विधानसभेचे अध्यक्ष महेश भाऊ उत्तमजी राऊत साहेब आणि कांशीरामजी झेंड्याची कांशीरामजी अजी घरदार सोडून
दिले धन्यवाद. अजी घरदार सोडून विवाहित राहून, घरदार सोडून विवाहित राहून, घरदार सोडून अविवाहित राहून भीमानंतर केलं काम. नोकरी सोडून देशभर हिंडून, नोकरी सोडून देशभर हिंडून, नोकरी सोडून देशभर हिंडून. वाह वाह वाह. एक एक शब्द आहे का, एक एक शब्द. कारण तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांची मान्यवर कांशीरामजींची स्वाभिमान लेकरं आहात. अजी घरदार सोडून, अजी घरदार सोडून देशभर हिंडून, घरदार सोडून विवाहित राहून भीमानंतर केलं नाव. साहेबाकडे अजी नोकरी सोडून अरे देशभर हिंडून, नोकरी सोडून देशभर हिंडून जगाईला स्वाभिमान. कांशीरामजीनं राखली निळ्या झेंड्याची शान. यांनी 500 रुपये दिले. त्याप्रमाणे आमच्या बांधवांनी सुद्धा 500 रुपये दिले. आमच्या बांधवांनी सुद्धा 200 रुपये दिले. बंधूंनो, कांशीरामजींनी काय केलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक पुस्तक वाचलं आणि पुस्तक वाचल्यानंतर त्या महामानवाचा इतिहास कांशीरामजीला कळला आणि 14 एप्रिलच्या दिवशी या महान मानवाच्या जयंतीला सुट्टी मिळत नाही म्हणून स्वतःच्या पदाला, स्वतःच्या नोकरीला लाथ मारली, राजीनामा दिला आणि तेव्हाच कसम खाल्ली की मी आजपासून घरी जाणार नाही. आजपासून माझे आई वडील, माझा कुटुंब, माझा परिवार हा बहुजन समाज राहील. ती शपथ कांशीरामजींनी घेतली. नोकरीला लाथ मारलं, घराच्या बाहेर निघाले, सायकलवर स्वार झाले आणि बुद्ध फुले शाहू आंबेडकरांची चळवळ गावात गावात पोहोचवली. कांशीरामजीनं रात्री निळ्या झेंड्याची शान, 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 कांशीरामजीनं रात्री निळ्या झेंड्याची शान. आशिष भाऊ आवळे, पश्चिम नागपूर विधानसभा कोषाध्यक्ष बहुजन समाज पार्टी, यांनी सुद्धा 100 रुपये दिले. पण माझ्या बांधवांनो, कांशीरामजीनं 14 एप्रिलला सुट्टी मिळत नाही म्हणून राजीनामा दिला. पण लांजेवार साहेब, शेवळे साहेब, मानवटकर भाऊ, आपले महेश भाऊ आणि आयोजक मंडळी, या केंद्र सरकारने बुद्ध फुले शाहू आंबेडकरांची चळवळ रोखण्याच्या उद्देशानं षडयंत्रानं आज 14 एप्रिलला कांशीराम मान्यवर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीची सुट्टी रद्द केलेली आहे. बांधवांनो, तुम्हाला जाग व्हायचं आहे. अरे उठ बहुजना, तोड शृंखला, गुलामगिरीच्या बेड्या, तुझ्या श्रमाच्या जोड कंपन्या, तोड उच्च महाल माड्या, क्योंकि सागर का पानी घाघर में समा नहीं सकता और मैदान में उतरे बगैर मेरे दोस्त तुम्हें कुछ भी नहीं मिल सकता.
काढली, DS4 काढली आणि बहुजन समाज पार्टी काढली. बांधवांनो पहा, एक एक त्या कांशीरामजीचा आपल्या पुढे सादर करतोय. देऊन बहुजनांना नवसंजीवनी तुटी, देऊन बहुजनांना नवसंजीवनी तुटी, देऊन बहुजनांना नवसंजीवनी तुटी, देऊन बहुजनांना, देऊन बहुजनांना नवसंजीवनी तुटी, देऊन बहुजनांना नवसंजीवनी तुटी, देऊन बहुजनांना नवसंजीवनी. आणि मग भीम जयंतीला मिळाया पाहिजे सुट्टी, भीम जयंतीला मिळाया पाहिजे सुट्टी, भीम जयंतीला मिळाया पाहिजे सुट्टी, भीम जयंतीला मिळाया पाहिजे सुट्टी. हा संकल्प घेतला, नोकरीचा राजीनामा दिला, घराच्या बाहेर निघाले आणि बहुजनांना सांगितलं की आता बहुजन समाजच माझा परिवार राहील. एकदा कांशीरामजी एका सभेमध्ये व्यस्त होते, भाषण देत होते, तेव्हा त्यांना एक समोर चिठ्ठी आली. त्यांची आई मरण पावलेली होती. मनात दुःख झालं. कार्यकर्त्यांनी सुद्धा कांशीरामजीला सांगितलं, तुमची आई मरण पावली, आपल्याला जावं लागेल. कांशीरामजीनं भाषण पूर्वरच सुरू ठेवलं. भाषण संपल्यानंतरही कार्यकर्त्यांनी म्हटलं की कांशीरामजी तुम्हाला आता मरणाला जावं लागेल. पण कांशीरामजींनी शपथ घेतल्यामुळे स्वतःच्या आईच्या मरणाला सुद्धा कांशीरामजी जाऊ शकले नाही. माझ्या बांधवांनो, मान्यवर कांशीराम साहेबांचा, मान्यवर कांशीराम साहेबांचा, बीएसपी की क्या पैसा, झेंडा हाती निशान, बीएसपी की क्या पैसा, झेंडा हाती निशान. वोट हमारा, राज तुम्हारा, नहीं चलेगा, नहीं चलेगा. वोट हमारा, राज तुम्हारा, नहीं चलेगा, नहीं चलेगा. बाबा तेरा मिशन अधूरा, बीएसपी करेगी पूरा. फूले तेरा मिशन अधूरा, बीएसपी करेगी पूरा. शाहू तेरा मिशन अधूरा, बीएसपी करेगी पूरा. कांची तेरी नेक कमाई, तूने सोती को लगाई. जो बहुजन की बात करेगा, वो दिल्ली पे राज करेगा. अभी तो ये लड़ाई है, आगे और लड़ाई है. अभी तो ये लड़ाई है, आगे और लड़ाई है. वोट हमारा, राज तुम्हारा, नहीं चलेगा, नहीं चलेगा. वोट हमारा, राज तुम्हारा, नहीं चलेगा, नहीं चलेगा. बीएसपी की क्या पैसा, नीला झंडा हाथ निशान. बीएसपी की क्या पैसा, नीला झंडा हाथ निशान. चल गुंडों के खाकी परी, वतन दबाओ हाथी पर. चल गुंडों के खाकी परी, वतन दबाओ हाथी पर. बीएसपी आई है, नई रोशनी लाई है. बीएसपी आई है, नई रोशनी लाई है. ऐका, देऊन बहुजनांना नवसंजीवनी तुटी, देऊन बहुजनांना नवसंजीवनी तुटी, देऊन बहुजनांना नवसंजीवनी तुटी. आणि मग भीम जयंतीला मिळाया पाहिजे सुट्टी, भीम जयंतीला मिळाया पाहिजे सुट्टी, भीम जयंतीला मिळाया पाहिजे सुट्टी, भीम जयंतीला मिळाया पाहिजे सुट्टी. एकदा सामाजिक कार्यकर्ता यांनी 500 रुपये दिले. एकदा 14 टाळ्या होत्या. माझ्या बांधवांनो, पहा, मिशन साठी त्याग करणारे लोक, क्योंकि देने वाले समाज में लाल पैदा होते हैं और मांगने वाले समाज में भड़वे और दलाल पैदा होते हैं. हमें देने वाली जमात बनना है साथियों. देऊन बहुजनांना नवसंजीवनी तुटी, देऊन बहुजनांना नवसंजीवनी तुटी, देऊन बहुजनांना नवसंजीवनी तुटी. भीम जयंतीला मिळाया पाहिजे सुट्टी, भीम जयंतीला मिळाया पाहिजे सुट्टी, भीम जयंतीला मिळाया पाहिजे सुट्टी, भीम जयंतीला
फुटी कोणाची मनवाद्याची अजी करून उठी भादरवली छुटी मोठ्या मोठ्याना फोडला घाम मोठ्या मोठ्याना फोडला घाम अन कांशीरामजी कांशीरामजीनं राखली टिळ्याची सगळ्यांनी एकदा दोन्ही हात वर करा. निळ्या झेंड्याची कसम आहे तुम्हाला. दोन्ही हात 1 2 3 कमलेश पाटिल वर्धेवरून लिखतात नीले परचम के तले बहुजनों को मिलाने वाला कौन है. तुम हुक्मरान बन सकते हो ये ऐसा दिलाने वाला कौन है. कोयंबटूर से कन्याकुमारी तक पाटिल देखो साइकिल चलाने वाला कौन है. कांशीरामजीला एका कर्मचाऱ्यांच्या सभेला जायचं होतं आणि कर्मचाऱ्यांच्या सभेला जाताना कांशीरामजीला वाटलं की आता आपण सुटापुटामध्ये गेलो पाहिजे. कांशीरामजी एका दुकानामध्ये गेले आणि त्यांनी अंगावरचा कोट विचारला. 3-4 दुकानामध्ये गेले कोट विचारला पण कांशीरामजी जवळ फक्त 5 रुपये होते. कांशीरामजी जवळ फक्त 5 रुपये होते. कोट चांगले चांगले दिसले किंमत विचारले तेव्हा कांशीरामजी म्हणाले माझ्याजवळ फक्त 5 रुपये. दुकानदार चिडला दुसऱ्या दुकानात पाठवलं. कांशीरामजी दुसऱ्या दुकानात गेले तोही दुकानदार चिडला आणि त्याने चिडून म्हणाला तुम्हें ये 5 रुपए में कोट कहीं नहीं मिलेगा. जा शमशान घाट में जा तुझे वही मिल सकता है. कांशीरामजींनी तोच रस्ता धरला. स्मशान घाटामध्ये कांशीरामजी गेले. उच्चवर मोडलेल्या मोठ्या मोठ्या पाटलांचे मोठ्या मोठ्या लोकांचे कापड त्या ठिकाणी ठेवलेले असतात. कोट ठेवलेले असतात स्वेटर ठेवलेले असतात. कांशीरामजी त्या स्मशान घाटामध्ये गेले आणि तिथल्या माणसाला विचारलं इथे कोट विकत मिळते काय. आमचे काकाजी विक्रमजी कोटांगले यांनी सुद्धा 500 रुपये दिले. धन्यवाद. कांशीरामजींनी त्या स्मशान घाटामध्ये गेल्यानंतर तिथल्या व्यक्तीला विचारलं मला कोट घ्यायचा आहे. त्या स्मशान घाटामध्ये एका स्टँडर्ड व्यक्तीचं नुकतंच मरण पावलेला व्यक्ती होता. त्याचा कोट त्या ठिकाणी लटकवला होता. कांशीरामजी त्याच्याकडे गेले आणि म्हणाले मला हा कोट पाहिजे. फक्त 5 रुपये कांशीरामजी जवळ होते. 5 रुपयामध्ये स्मशान घाटातला कोट कांशीरामजींनी 5 रुपयामध्ये विकत घेतला हो. आणि एका कर्मचाऱ्यांच्या अधिवेशनामध्ये भाषणाला फिरणारे अनेक लोक आम्हाला दिसतात. दलाल दिसतात भडवे दिसतात. म्हणून या आयोजन मंडळी आणि सर्वांसाठी पहा 4 लाईन आपल्या पुढे सादर करतोय. नाम बाबा का लेकर चंद लोग समाज में जाते हैं. मैं जाऊ लांजेवार साहेब नाम बाबा का लेकर शंकर जी नाम बाबा का लेकर चंद लोग समाज में जाते हैं. अरे जिन्हें मोहल्ले के लोग भी नहीं जानते वो खुद को राष्ट्रीय अध्यक्ष कहलाते हैं. खुद की सीट तो जीत नहीं सकते मगर कांग्रेस भाजपा से युति का ऐलान करते हैं. ऐसे गद्दार लीडरों से बचकर रहना मनोजा.
जो खुद भी बिकते और ये समाज को भी बेच डालते हैं। जो खुद भी बिकते हैं और समाज को बेच डालते हैं। म्हणून आयोजक मंडळी, नवतरुण मंडळी, करू सर्व मिळून एल्गार आणू दिल्लीमध्ये फिरणारे अनेक लोक आम्हाला दिसतात, दलाल दिसतात, भडवे दिसतात। म्हणून या आयोजन मंडळी आणि सर्वांसाठी पहा 4 लाइन आपल्या पुढे सादर करतोय। नाम बाबा का लेकर चंद लोग समाज में जाते हैं। मैं जाऊं लांजेवार साहेब, नाम बाबा का लेकर, श्यामचोर जी, नाम बाबा का लेकर चंद लोग समाज में जाते हैं। अरे जिन्हें मोहल्ले के लोग भी नहीं जानते वो खुद को राष्ट्रीय अध्यक्ष कहलाते हैं। खुद की सीट तो जीत नहीं सकते मगर कांग्रेस भाजपा से युति का ऐलान करते हैं। ऐसे गद्दार लीडरों से बचकर रहना मनोजा, जो खुद भी बिकते और ये समाज को भी बेच डालते हैं। जो खुद भी बिकते हैं और समाज को बेच डालते हैं। म्हणून आयोजक मंडळी, नवतरुण मंडळी, करू सर्व मिळून